नमस्कार. कधी विचार केलाय की फक्त एका रंगावर, हो फक्त एका रंगावर एक अख्खा ब्रँड उभा राहू शकतो? वाटते ना थोडं अशक्य? पण आज आपण असाच एक अविश्वसनीय प्रवास पाहणार आहोत. एका रंगातून एक ब्रँडच्या जन्माची गोष्ट. खरं तर हेच आव्हान आहे नाही का? एका रंगाला पकडून त्याची संपूर्ण ओळख तयार करणं. चला तर मग पाहूया ही कल्पना सत्यात कशी उतरली. बरं, ही फक्त हवेतली गोष्ट नाहीये. याचे खरं खरं उदाहरण आहे आपल्या भारतातलं, अकोला शहरातलं. या ब्रँडचं नाव आहे व्हाईट लोटस आणि याचं उत्तर एका खोल तत्वज्ञानात दडलेलं आहे. तर या सगळ्याची पहिली ठिणगी ती होती पांढऱ्या रंगाच्या तत्वज्ञानाची. आता पांढरा रंग म्हणजे अनेकांना वाटेल की हा फक्त एक रंग आहे. पण नाही, ही निवड फक्त दिसायला सुंदर म्हणून नव्हती. यामागे एक खूप खोल विचार होता. काय होता तो विचार? चला पाहूया. पांढऱ्या रंगाचे गुणधर्म आठवून बघा. शुद्धता, निरागसता, साधेपणा, अगदी स्वच्छ, मोकळं, समान वाटतं नाही का? जणू काहीतरी नवीन सुरू होतंय. हेच सगळे गुणधर्म या ब्रँडचा आत्मा बनले. यातला प्रत्येक गुणधर्म म्हणजे एका मोठ्या विचाराचा पायाच आहे. आणि त्यांचं तत्वज्ञान तर बघा किती सुंदर आहे. ते म्हणतात, आम्ही रंगांकडून एक गोष्ट शिकलो आहोत. जर तुम्हाला चमकायचे असेल तर तुम्हाला पसरावे लागेल. म्हणजे काय? अहो, पांढरा रंग जसा बाकीच्या सगळ्या रंगांना स्वतःमध्ये सामावून घेतो आणि पसरतो, तसंच आपलं आयुष्य पण असलं पाहिजे. स्वतः चमकण्यासाठी इतरांनाही प्रकाश द्या. बरं, हा विचार तर झाला. पण ह्या विचाराला, या दूरदृष्टीला एक नाव कसे मिळालं? द व्हाईट लोटस हे नाव कुठून आलं? आता त्याची गोष्ट पाहूया. त्यांनी एक टॅगलाईन निवडली, द ग्लॅड रॅग्स. आता रॅग्स म्हणजे काय? जुने, फाटके कपडे. पण नाही, इथेच तर खरी गंमत आहे. त्यांनी या शब्दांना एक नवीनच अर्थ दिला. ग्लॅड म्हणजे आनंद देणारे आणि रॅग्स म्हणजे जुने कापड नव्हे, तर प्रतिष्ठा आणि शांतता देणारे आकर्षक पांढरे कपडे. म्हणजे बघा, एका सामान्य शब्दाला किती वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. ठीक आहे, नाव झालं, टॅगलाईन झाली. आता वळूया ब्रँडच्या हृदयाकडे. हो, त्याचा लोगो. आणि हा फक्त एक डिझाईन नाहीये, यामागे एक पूर्ण गोष्ट दडली आहे. हा बघा, हा येतो लोगो. यातलं प्रत्येक चिन्ह, प्रत्येक घटक काहीतरी सांगतो. चला, आपण एक एक करून या सगळ्याचा अर्थ समजून घेऊया. सगळ्यात आधी दिसतंय ते पाणी. पाणी म्हणजे कर्म, आपलं कार्य, आपली कृती. त्यानंतर आहे कमळ, जे आहे भक्तीचं प्रतीक. चिखलात उगवूनही ते कसं पवित्र राहता नाही का? तशीच आपली भक्ती. आणि मग येतो सूर्य, उगवता सूर्य, जो आहे ज्ञानाचं प्रतीक, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारं ज्ञान. आणि सगळ्यात शेवटी तो आहे हंस. हंस म्हणजे परमात्मा, सर्वोच्च आत्मा. म्हणजे बघा, कर्म अधिक भक्ती अधिक ज्ञान, आणि या तिन्हींचा संगम झाला की मिळतो परमात्माकडे जाण्याचा मार्ग. किती साधं आणि किती शक्तिशाली समीकरण आहे हे. आणि हेच आहे या ब्रँडचं मूळ तत्वज्ञान. बरं, हे तत्वज्ञान तर खूप मोठं आहे. पण हे फक्त कागदावर आहे का? नाही. हे त्यांच्या रोजच्या कामात, त्यांच्या व्यवसायात आणि ग्राहकांशी असलेल्या नात्यात कसं उतरतं ते आता पाहूया. त्यांची मुख्य मूल्ये आहेत सत्य, विश्वास आणि प्रामाणिकपणा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते मानतात ग्राहक देव आहे. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर त्यांचं ते खोल तत्वज्ञान प्रत्यक्षात व्यवसायात कसं वापरलं जातं याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि आता या सगळ्या प्रवासाचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, जिथे हे सगळे विचार, हे तत्वज्ञान एका ठोस वस्तूत रूपांतरित होतं, ती ग्लॅड रॅग्स. ग्लॅड रॅग्स म्हणजे काय? हा एक जुना पण खूप छान शब्द आहे. याचा अर्थ होतो आनंद देणारे कपडे. असे कपडे जे फक्त छान दिसत नाहीत, तर ते घालणाऱ्याला आणि बघणाऱ्याला दोघांनाही एक वेगळाच आनंद देऊन जातात. म्हणूनच त्यांनी हे नाव निवडलं आहे. आणि व्हाईट लोटसचे ग्लॅड रॅग्स म्हणजे असेच खास पांढरे पोशाख. हे असे डिझाईन केले आहेत की ते आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच प्रतिष्ठा, एक शांतता मिळवून देतील. डोळ्यांना थंडावा आणि मनाला शांती देणारे. आता त्यांच्या रेडीमेड कलेक्शनमध्ये काय काय आहे असं विचाराल तर भरपूर काही आहे. एकदम स्टायलिश शर्ट्स आहेत, आरामदायक पॅन्ट्स आहेत, पारंपरिक कुर्ते पायजामे आहेत आणि अगदी कॅज्युअल टी शर्ट सुद्धा. म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार इथे काहीतरी नक्कीच मिळेल.
तर मग हा सगळा अनुभव जर स्वतः घ्यायचा असेल तर त्यांनी अकोल्यातील त्यांच्या शोरूममध्ये खास आमंत्रित केले आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांची 2 वेगवेगळी शोरूम्स आहेत. जर आपल्याला कापड म्हणजे फॅब्रिक घ्यायचं असेल तर पत्ता आहे सूर्य संकुल, रतनलाल प्लॉट, अकोला. आणि जर तयार कपडे बघायचे असतील तर त्यांचं रेडीमेड शोरूम आहे टावरजवळ उमरी रोड, अकोला. आणि शेवटी त्यांचं सगळ्यात मोठं तत्त्व जे त्यांच्या कामाला दिशा देतं, ग्राहक हमारे देवता हैं. हो, ते प्रत्येक ग्राहकाला देवाचं रूप मानतात आणि त्याच श्रद्धेने, त्याच निष्ठेने त्यांची सेवा करतात. हा फक्त एक व्यवसाय नाहीये, तर हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आनंद निर्माण करण्याचा आणि तो वाटण्याचा.